डबलच्या वर आहे, साधारणतः 13 फुटाच्या आसपास मका आहे. तुम्ही याचं हे बघू शकता, मक्याची साईज अतिशय जाड आहे. तर ही मका कोणती आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे, आमचे मित्र आहे अजित डोळे, त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता की ही मका ग्रीनरी वगैरे याची किती जबरदस्त आहे. तर त्यांना आपण जे काही शेड्यूल दिलं आहे त्यांनी ते फॉलो केल्यानंतर अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट त्यांनी आणला आहे. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं की माझी हाईट 6 फूट आहे आणि माझ्या डबल मका आहे, म्हणजे साधारणतः 13 फुटाच्या पुढे आहे. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात महत्त्वाचं त्याचं पान तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पान बघितल्यानंतर तुम्ही त्याची ग्रीनरी बघू शकता किती जबरदस्त आहे. पानाची साईज साधारणतः 4 बोटं 8 बोटापर्यंत त्याची साईज आहे, तुम्ही पान बघू शकता. ही मका आहे डेकाल कंपनीचं 9141 हा वाण आहे. तर अतिशय शेतकऱ्याच्या पसंतीचा असा वाण आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, वाण असल्यानंतर तुमचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं आहे याच्यावर तुमचा प्लॉट हा उत्पादन देत असतो. तर याचं नियोजन सुरुवातीला आपण मका आणल्यानंतर आपण 2 फुटी सरी काढली. 2 फुटी सरी काढल्यानंतर तुम्ही याच्याबरोबर आपण लागवड करण्याआधी आपण एक बेसल डोस केला होता. बेसल डोस असा केला होता की 19-19 गुणी आणली होती आणि त्याच्याबरोबर आपण युरिया आपण आधी टाकून घेतला होता. त्याच्यानंतर आपण एक तणनाशकाचा टिंजरचा फवारा घेतला. त्याच्यानंतर पुन्हा आपण पुढच्या पाण्याला एक युरिया आणि मायक्रोन्यूट्रिएंटची किट टाकली होती. ज्यांना मायक्रोन्यूट्रिएंटची किट टाकायची नाही त्यांनी झिंक पण टाकू शकतात, खर्च कमी करायचा असेल. पण मायक्रोन्यूट्रिएंट टाकल्यानंतर आपला बराचसा पुढचा खर्च कमी होतो, कारण डिफिशियन्सी येत नाही कोणती आहे, सगळ्या गोष्टी त्याला भेटतात. मग आपण मायक्रोन्यूट्रिएंट टाकल्यानंतर एक आपण टॉनिकचा फवारा घेतला. टॉनिकमध्ये आपण की तुम्ही त्याच्यात आम्ही विरा घेतला होता. तुम्ही विरा घेऊ शकता, ॲम्बिशन घेऊ शकता किंवा तुम्ही इसाबियन घेऊ शकता. आपण त्याच्यात एक जर आळी जर तुमच्या असेल तर तुम्ही इमामॅक्टिन घ्या, नसेल तर तुम्ही त्याच्यात डायरेक्ट तुम्ही जर जास्त असेल तर कोरोजन घेऊ शकता. तर तुम्ही ते तुमच्या आळीच्या स्टेजनुसार तुम्ही ते औषध घ्या किंवा आपण ते माहिती देऊ त्याच्याबद्दल. तर तुम्ही बघू शकता की तुम्ही पहिल्या झाडापासून तर शेवटच्या झाडापर्यंत एकसारखं सगळे झाड आहे. एक पण असा खालीवर नाही, काही नाही. साईज सगळ्याची सारखी आहे. वाढ अतिशय उत्कृष्ट आहे. रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपण याच्यात आपण ह्या प्लॉटमधून घेतलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर हे जे पीक आहे, हे याच प्लॉटवर सलग 5वं पीक आहे. कंटिन्युअसली आपण 3 वर्ष झाले ह्या प्लॉटवर आपण मका घेतोय. तर असं जे काही होतं की मकावर मका येत नाही किंवा मकावर मका घेऊ शकत नाही, तर हे तुम्ही बघू शकता मकावर मकाची. तर अशी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या प्लॉटवर आपण केलेलं आहे. याच्यावर बरेचसे प्रयोग आपण केलेले आहेत. तर ज्यांना काही ज्यांना शेड्यूल पाहिजे, मकाबद्दल काही समस्या असेल, त्यांनी पर्सनली मेसेज करा किंवा कमेंट करा. त्यांना आपण 100% त्याच्यावर आपण सोल्युशन 100% देऊ. धन्यवाद.